साबुदाणा खिचडी मिनी थाळी खूप सोपी रेसिपी आहे। यासाठी मी घेतले भिजवलेले साबुदाणे। साबुदाणे मी आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवले होते आणि तुम्ही बघू शकता साबुदाणे एकदम व्यवस्थित भिजलेत, एकदम असे जास्त चिकटही नाहीत, अगदी सुटसुटीत आहेत। आणि 1 वाटी भाजलेले शेंगदाणे आणि मिरची। आता सगळ्यात आधी मी शेंगदाणे आणि मिरचीचा कूट करून घेते। तर 1 वाटी नाही वापरणार आहे मी, 1 वाटीपेक्षा जरासे कमी शेंगदाणे मी घेते। आता शेंगदाणा आणि मिरचीचा कूट माझा करून झालेला आहे आणि कढईत गरम तेलात तो कूट मी भाजून घेते। दोन ते 3 मिनिटं हे मी भाजून घेणार आहे। आता हा कूट भाजून झाला की यातच मी ऍड करते भिजवलेले साबुदाणे। आणि उरलेले साबुदाणे मी ऍड करते आणि त्यानंतर ऍड करते चवीप्रमाणे मीठ। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याची मी एक 5 ते 6 मिनिटं वाफ काढून घेते, म्हणजे साबुदाणे व्यवस्थित शिजतील। साबुदाणे व्यवस्थित शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। सुरुवातीला ते थोडे पांढरे होते, आता साबुदाणे ट्रान्सपरंट झालेले आहेत। तर ही खिचडी तयार झालेली आहे। आता मी करून घेते शेंगदाण्याची चटणी। मगाचाच कूट आहे हा, त्यात मी ऍड केले दही, साखर आणि मीठ। हे सगळं मिक्सरला लावून एक फाईन पेस्ट करून घेते। तर आपली उपवासाची मिनी थाळी तयार। साबुदाणा खिचडी, शेंगदाण्याची चटणी आणि दही आहे की नाही एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी। तुम्ही सुद्धा येणाऱ्या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।